बारामतीनंतर उद्या मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये महारोजगार मेळावा पार पडतोय। ठाण्यामध्ये उद्या आणि परवा नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बेरोजगारीच्या मुद्द्याला उत्तर देण्यासाठी महारोजगार मेळावा हा घेतला जातोय। देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीचंही मुख्यमंत्री उद्या उद्घाटन करतायत। तर आपण पाहिलं होतं बारामतीमध्ये महारोजगार मेळावा पार पडला, त्यानंतर बारामतीनंतर उद्या मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हा महारोजगार मेळावा पार पडतोय। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल अधिक माहिती देतात। निकेश, बारामतीमध्ये महारोजगार मेळावा पार पडला, आता मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यामध्ये हा पार पडतोय, काय नेमकी तयारी झाली? आता मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाण्यातच हा नमो रोजगार मेळावा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती जय्यत करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ठाण्याचं जे मॉडेलला चेक नाका आहे तिथे एक ओपन ग्राउंड आहे, त्या ठिकाणी या संपूर्ण रोजगार मेळाव्याची तयारी करण्यात आलेली आहे। ठाणे, पालघर, रायगड, संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग यातले देखील तरुण जे आहेत या सर्व रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे आणि ह्याच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। आपण जर मागच्या महारोजगार मेळाव्याचं जर पाहिलं तर विरोधकांकडून अनेक टीका ज्या आहेत त्या करण्यात आल्या होत्या, मात्र आम्ही तरुणांपर्यंत रोजगार मोठ्या प्रमाणात पोहोचवतोय असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे उद्याच्या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांपर्यंत किती नोकऱ्या पोहोचतात किंवा किती रोजगार पोहोचतात ते पाहणं गरजेचं राहणार आहे। निकेश, देशातील पहिल्या स्किल युनिव्हर्सिटीचं सुद्धा उद्या उद्घाटन होतंय, त्याबद्दल काय माहिती आहे? नक्कीच उद्या जर पाहिलं तर अनेक उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे आहेत ते होणार आहेत आणि ठाण्याच्या मॉडेलला चेक नाक्याच्या या ठिकाणी अनेक लाखोंच्या संख्येने तरुण जे आहेत, हजारोंच्या संख्येने तरुण जमणार आहेत आणि त्या ठिकाणी जे उद्योग आहेत उद्योगांचे मार्गदर्शन देखील मुख्यमंत्री असतील किंवा अनेक उद्योजक या ठिकाणी येऊन करणार आहेत आणि याच दरम्यान ते उद्घाटन देखील पार पडणार आहे। निश्चित निकेश, अनेक तरुण उद्या या ठिकाणी उपस्थित राहतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।